कारण असंही केलं जातं की हा जो महिना आहे आपला हा मातंग बनवण्याचा किंवा नाही, दुःखाचा चुकीचं महिना आहे आहे आणि याच्यामध्ये आपण डॉल्बी वाजवलं जातं असा एक आरोप केला जातो थेट. याचं साहेब, काय? डॉल्बी वगैरे जे गाणे लावतात ते चुकीचं आहे, आम्ही त्याबद्दल सहमत आहे. पण हे लावू नये. आपण त्यांनी जे लावतात ते त्यांना मूर्खपणा आहे, त्यांना काय कळत नाही, धर्माची शिकवण नाही, त्यांना अभ्यास नाही. आरोप असा आहे की सर आपण जे मिरवणूक काढतात किंवा डॉल्बी लावतात आपल्या स्वाक्षरीने ते पुढे जातं. बरोबर आहे की मग आपण तिथं जर स्वाक्षरी नाही दिली तर ते डॉल्बी नाही, आम्ही डॉल्बीला स्वाक्षरी देत नाही, आम्ही वाद्याला स्वाक्षरी देतो. सुफी संतांमध्ये आपला जे आहे बँड, ताशा, हलगी ह्याला आम्ही तर संमती दिलेली आहे. आता शासनाने तसं GR काढलं आहे, एक बेस एक टॉप. प्रत्येक धर्माला ज्या पद्धतीने देतात त्याप्रमाणे ते बघून हे सर्व उत्सवप्रेमी जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्या सहभाग होऊन त्या पद्धतीने धर्माला वेगळं वळण द्यायला लागले. त्याला या वर्षीच्या उत्सवामध्ये डॉल्बी वाजणार आहे की नाही? डॉल्बी आम्ही डॉल्बीला कमिटीचे सर्व लोक आम्ही त्याच्या सहमती नाही, आम्ही त्याचा विरोध आहे. असा पण आरोप म्हणजे बोललं जाते की सर हा महिना परत पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की हा महिना दुःखाचा आहे पण आपण आनंद साजरा करतो. नाही, दुःखाचं नाही आहे. दुःखाचा महिना म्हणून त्याला ऍक्सेप्ट करत नाही. सर आपल्याकडून हवं आहे उत्तर आपल्याकडून हवं आहे. साहेब, हे महिना म्हणलं तर आनंदाचा आहे. किंवा कसा आनंदाचा आहे? ज्या पैगंबर साहेबांनी ज्या नातूला जे उपदेश केलेलं होतं की माझ्या नातूंनी जे शहीद होणार आहे त्यावेळी इस्लाम जिवंत राहणार आहे. शहीद झाल्यानंतर शहीद त्यांच्यामुळे इस्लाम जिवंत राहिलेलं आहे. या सुफी संतांच्या माध्यमातून आपल्याला भारत देशामध्ये त्याच्या पद्धतीनं साजरा करावा, कशा पद्धतीने हे घ्यावा यासाठी या सुफी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. सर मला एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे. जे आपल्या धर्मामध्ये जे कोणी मानत नाही आहे का मानत नाही आहे आणि त्याचं कारण काय? सरांच्या विचारसरणी वेगळी असते. सध्याला आता नमाज पढायच्या म्हणजे प्रकारमध्ये तुम्ही बघा, 5 वेळची नमाज कोण किती लोक पढतात. फर्ज नमाज पडल्यानंतर बाकीची नमाज जी आहे ते सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे. काही लोक फर्ज पडतात, नफील तुलना जो विचार वगैरे पडत नाहीत. याचा अर्थ आम्ही परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ अशी ईश्वर अल्लाहचरणी मी प्रार्थना करतो. काय आव्हान कराल सर आता ईद जो कशा प्रकारे साजरा कराल? साहेब, हा मोहरम कमिटी शहर सोलापूरच्या वतीने आनंदाने उत्साहाने सालाबादप्रमाणे ज्या मोहरमचा राष्ट्रीय सण आहे, सर्व धर्म समूहाचा प्रतीक मानला जातो. ज्या सुफी संतांनी आपला जे आपले उपदेश केलेला आहे त्याचं पालन करून आपण आनंदाने सर्व त्यांचं नाव घेऊन जे काही अन्नधान्य, महाप्रसाद, साडी वाटप गरिबांना सर्व करून हे आपला जो मिरवणूक आहे, सवारी घेऊन जो निघतो, दूला म्हणजे ते जिवंत आहेत. कुराणामध्ये उल्लेख आहे की आयातसहित उल्लेख आहे की हे जिवंत आहेत, त्यांना तुम्ही विचार तर करू नका ते म्हणजे मेलेले आहे म्हणून. तर यासाठी आपल्याला पाप आहे. कुराण हे पैगंबर साहेब स्वर्गातून बहाल केलेलं आहे. हदीस म्हणले तर पैगंबर साहेब जे बोलले ते हदीस. आणि पैगंबर सर काय केले, नातूला कसं बोसा घेतले की माझे नातू, दोनच नातू होते मुलीला, बेबी फातेमा रजीला चालवणा. तर एक नातूला इथं बोसा घेत होते प्रेमाचा, एक नातूला इथं बोसा. तर इजिदने ते बघितलं, इथं मी कत्तल करू शकत नाही. नमाजच्या वेळी त्यांनी पाठीमागून कत्तल केलेलं आहे. तर हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यासाठी ते अमर आहेत. आम्ही ते जिंदे जावीद का मातम नाही करते. यासाठी आम्ही मोहरम कमिटी हा सण आनंदाने साजरा करणार आहे, करीत राहूत असा अल्लाहच्याने आमची प्रार्थना आहे. म्हणजे मातंग नाही, हा खुशीचा महिना हा आनंदाचा महिना जिवंत केला आहे. थँक्यू. अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं.